मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून आई वडिलांनी आपल्या मुलीचं टक्कल केल्याची घटना अमरावतीच्या वरुडमध्ये घडली आहे। टक्कल करून पालकांनी मुलीला घरात डांबून ठेवलं होतं। या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकं प्रकरण काय थोडं सविस्तर बघूयात। अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। अल्पवयीन मुलीकडे एक तरुण वारंवार वाईट नजरेनं पाहत होता। त्यामुळे तिच्या आईवडिलांनी थेट मुलीच्या डोक्याचे केसच कापून टाकलेत। मुलीच्या आईवडिलांनी मुलाविरोधात तक्रार देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला, मात्र मुलीनं तक्रार देण्यास नकार दिल्याच्या नंतर तिचे केस कापून तिला घरात डांबून ठेवलं। यानंतर संबंधित मुलीनं थेट पोलिसात तक्रार दिली। यानंतर तिच्या आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडिताच्या बयानावरून तिची आई आणि आरोपी क्रमांक 2 आरोपी क्रमांक 1 व 2 यांच्या विरुद्ध पोलीस वरुड येथे गुन्हा नोंद केला आहे। गुन्हा नोंद करायचा मथळा असा की तिच्या आईने आणि वडिलांनी तिला पट्ट्याने मारहाण सुद्धा केलेली आहे संशयावरून, आणि इलेक्ट्रॉनिक ट्रिमर मशीनने तिचे केस कापलेले आहेत। दरम्यान या मुलीची आता बालगृहात रवानगी करण्यात आली असून तिचं समुपदेशन करण्यात आले। तर मुलगी स्वतःहून बालगृहात आली आहे। परत तिला तिच्या आई वडिलांकडे जायचं नसल्याची माहिती महिला बाल कल्याण समितीच्या सदस्या सुचिता बर्वे यांनी दिली आहे। तिचा जी मुलगी आहे ती आपल्याकडे आल्यानंतर असं दिसलं की तिचं टक्कल केलेलं आहे, आणि मग विचारल्यानंतर तिने सांगितलं की माझ्या आईने आणि वडिलांनी टक्कल केलं। बहुतेक तिचे सावत्र आई वडील असू शकतात, आई नाही वडील सावत्र आहेत, आणि मुलगी आता आमच्याकडे आहे बालगृहामध्ये, खूप छान पद्धतीने आहे, आणि सध्या आम्ही तिच्यावर काम करतोय असं की तो ट्रामामधून ती बाहेर येईल। मात्र या प्रकरणात पोलिसांनी दिलेली माहिती धक्कादायक होती। आई वडिलांकडनं मुलीला मारहाण देखील झाली। मारहाण केल्याच्या नंतर आई वडिलांच्या मानसिक विकृतीचा कळस पाहायला मिळाला, आणि त्यानंतर त्यांनी थेट मुलीच्या डोक्याचे केस कापून टाकलेत। त्यामुळे या प्रकरणाच्या नंतर आता चांगलाच संताप व्यक्त केला जातोय। तर आई वडिलांवर देखील कारवाईची मागणी होतीये। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।